नमस्कार, छाया किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। शेंगदाण्याचं मिरचू बनवून झालेलं आहे। आज मी तुम्हाला बनवून दाखवते टमाटरचं मिरचू। तर कसं बनवायचं हे दाखवते, चला। नमस्कार, छाया किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे टमाटरचं मिरचू। शेंगदाण्याचं मिरचू बनवून झालेला आहे, तर टमाटरचं मिरचू मी तुम्हाला बनवून दाखवते। त्यासाठी घेतलेले आहेत शेंगदाणे, बारीक चिरलेला कांदा, लसूण, ह्या पोपटी मिरच्या घेतलेल्या आहेत। ते मिरचू छान लागतं, कोथिंबीर आणि टमाटर घेतलेला आहे। तर आता हे टमाटरचं मिरचू कसं बनवायचं हे मी तुम्हाला सांगते। तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघा। आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा। सगळ्यात पहिले आपण कढई गरम केलेली आहे, त्याच्यामध्ये शेंगदाणे भाजून घेऊया। शेंगदाणे मस्त खरपूस भाजून घेतलेले आहेत। आता मी शेंगदाणे काढून घेते। शेंगदाणे थंड झाल्यानंतरच आपल्याला त्याचं कूट तयार करायचं आहे। तर ह्याच्यामध्ये मी टाकते आता टमाटर। टमाटर डाग पडेपर्यंत आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत। बघा, टमाटरला असे डाग पडले पाहिजेत चांगले। हे बघा, असे डाग पडले पाहिजेत। आता हे टमाटर भाजून झालेले आहेत, तर मी काढून घेते टमाटर। आणि आपल्याला आता भाजायच्या आहेत मिरच्या। स्टेप बाय स्टेप भाजून घेतलं की मग टेन्शन येत नाही। आणि आपल्याला हे मिरच्या थोडं तेल टाकून भाजायचं आहे, म्हणून आपण पहिले शेंगदाणे भाजून घेतले, नंतर टमाटर। आता ह्या मिरच्या हलक्या अशा भाजून घ्यायच्या, नंतर ह्याच्यामध्ये घालायचं तेल आणि मस्त अशा खरपूस भाजून घ्यायच्या। या मिरच्याचं मिरचू खूप छान लागतं। आणि दुसऱ्या ज्या काळपट मिरच्या असतात की नाही, त्याचं मिरचू नाही चांगलं लागत, त्याला चव नसते। आता आपण सुक्या मिरच्या भाजून घेतल्या, तर त्याच्यात घालायचं आहे, उलतानानेच टाकायचं तेल असं। आणि चांगल्या मिरच्या खरपूस भाजून घ्यायच्या, म्हणजे चव लागते मिरचीला। मिरच्या चांगल्या खरपूस भाजून घेतलेल्या आहेत। आता मी जरा गॅस बंद करते आणि काढून घ्या। आता आपण टमाटर तर भाजून घेतलेले आहेत, पण आपण बघायचं किडलेलं आहे का टमाटर, की चांगलं आहे। किडलेलं असेल तर टाकून द्यायचं। नंतर बारीक बारीक ह्याचे मी असे काप करून घेते। टमाटर चिरून घेतलेले आहेत। आता मी शेंगदाणे कुटायला घेते। उकळातच कुटायचं, आपल्याला मिरचू करायचं असेल तर उकळातच कुटायचं। जर उकळी नसेल तर तुम्ही उकळी घ्या, कारण मिक्सरला वाटलेलं अजिबात चांगलं लागत नाही। बरं, हे झालं शेंगदाण्याचं कूट तयार। आता आपण मिरचू बनवायला घेऊया, म्हणजे मिरची आपण कुटून घ्यायची आहे। आता ह्याच्यामध्ये टाकते मी मिरची भाजलेली, लसूण थोडा जास्त घ्यायचा, कोथिंबीर, आणि ह्याच्यामध्ये घालायचं आपलं चवीनुसार मीठ। आता आपण हे कुटून घेऊया। हे झालं, मिरचू तयार झालेला आहे। आता आपण टमाटर मिरचू बनवायला घेऊया। कढई गरमच आहे, ह्याच्यामध्ये घालूया तेल। तेल घातलं की तेल गरमच झालेलं आहे, तर ह्याच्यामध्ये घालायचं आहे एकच मी बारीक चिरलेला कांदा घेतला आहे। तर कांदा चांगला हलका गुलाबी रंगावरती आपण फ्राय करून घेऊया। हलका गुलाबी रंगावरती कांदा चांगला मस्त फ्राय झालाय। आता याच्यात आपण चिरलेला टमाटर टाकायचं आणि थोडंसं घालायचं मीठ, कारण आपण मिरचू बनवताना त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे, म्हणून ह्याच्यात हलकंसं मीठ घालायचंय चवीला। आणि फ्राय करायचं, हे फक्त असं फ्राय करायचं 2 मिनिटं। बघा, टमाटरचा रस पूर्ण उतरलेला आहे त्याच्यामध्ये, कांदा आणि टमाटर एक जीव झालेला आहे। तर मी उलतानाने असं तोडून घेते जरा टमाटर, म्हणजे थोडं स्मॅश होईल, नाही का। हे झालं की आपल्याला टाकायचं आहे मग आता शेंगदाण्याचं कूट आणि हे बनवलेलं मिरचू। टमाटर थोडं घेतलेलं आहे, मिरच्या जास्त घेतलेल्या आहेत टमाटरचं मिरचू बनवण्यासाठी। तर तुम्ही जर मिरचू बनवायचा असेल ना, तुम्ही पोपटीच मिरच्या घ्या, कारण त्याचं मिरचू चवीला खूप छान लागतं। हे डाळ भातासोबत तुम्ही खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता। मला खूप आवडतं, तुम्हाला पण नक्की आवडेल, आहे मला गॅरंटी त्याची। हे झालं टमाटरचं मिरचू तयार। आता तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते मी।
हे टमाटरचं मिरचू आणि ती बनवलेली आहे मी आज जेवणासाठी डाळ खिचडी. त्याला तोंडी लावायसाठी मी टमाटरचं मिरचू बनवलेलं आहे. ह्याच्यावर घालूया कच्ची कोथिंबीर आणि डाळ खिचडीवर पण घालूया कच्ची कोथिंबीर. तर टमाटरचं मिरचू याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.